जय हो गुरुजींकी. ज्ञान सांगणे सहज विज्ञानाचे ही आपली 17वी आहे. 17व्या आवृत्तीमधील ही आवृत्ती आज आपले ही आवृत्तीची चालू आहे. हे पुष्प 200 पुष्प चालू आहे आजचं आपलं. तर हा अध्याय जो आहे श्री ज्ञानेश्वर जड भिंत चालू शकतात, हा अध्याय सुरुवातीला दीपाताईने घेतला होता, जो 2 रविवार होता असा कंटिन्यू घेतला होता धारूरच्या. तिसऱ्या वेळेस परत दीपाताईने घेतला होता, चौथ्या वेळेस लोपाताईने, पाचव्या वेळेस मी घेतला होता, 6व्या वेळेस कानोपात्राने धारूरच्या, 7व्या वेळेस गणेश भैयाने, 8व्या वेळेस चौधरी संजयताईने घेतला होता, 9व्या वेळेस श्रीरामने घेतला होता. त्याच्यानंतर 10व्या वेळेस प्रियंकाने घेतला होता. परत 11व्या वेळेस उमा वळसेने घेतला होता, घेतला होता. परत पुढच्या आवृत्तीच्या वेळेस विवेक भैयांनी घेतला होता. त्याच्यानंतर प्रमोद जायभाई सरांनी घेतला होता. त्याच्यानंतर अश्विनी गायके यांनी घेतला होता. आणि 15व्या आवृत्तीच्या वेळेस डॉक्टर समीर दायमा, जे जालन्याला आहेत सर, त्यांनी घेतला होता. आणि आता 16व्या आवृत्तीच्या वेळेस संगीताईने घेतला होता. आता ही 17वी आवृत्ती आहे. विवेक घेत आहेत. विवेक भैया, माझा आवाज क्लिअर येतोय तुम्हाला? हो येतोय. आपण 1 मिनिट गुरुजी, माऊली आणि ज्या भिंतीबद्दल हा अध्याय आहे या तिघांचंही ध्यान करू 1 मिनिट आणि मग सुरू करू. हो. सर्वांना नमस्कार. गुरुजींचे हे ज्ञान सांगेन सहज विज्ञानेसी नावाचा जो सूत्र ग्रंथ आहे, अत्यंत मोजक्या आणि गणिती शब्दांमध्ये विज्ञानाची सूत्रे उलगडत अध्यात्माची सूत्रे आणि विज्ञानाची सूत्रे ही कशी एकरूप आहेत, ती परस्पर भिन्न नाहीत, आणि भारतीय अध्यात्म आणि अध्यात्मात घडलेल्या गोष्टी, विशेषतः महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या, जो सर्वमान्य आणि सर्व जाती धर्माचं प्रतिनिधित्व करतो, त्या संप्रदायातील विविध संतांच्या अनुभवाचा विज्ञानाच्या सूत्राशी कसा संबंध लागतो, या संदर्भात गुरुजींना त्यांच्या मित्रांनी जो प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांना जे चिंतन झालं, ते चिंतन या छोट्याशा परंतु अत्यंत महत्वाच्या पुस्तकामध्ये गुरुजींनी जे मांडलेलं आहे, त्याचं मला जे आकलन झालं, ते आकलन मी आपल्या समोर मांडण्याचा आज छोटासा प्रयत्न करणार आहे. या ज्ञान सांगेन सहज विज्ञानेसी या सूत्र ग्रंथामधील हा दुसरा अध्याय आपण आज पाहणार आहोत. हा आहे श्री ज्ञानेश्वर जड भिंत चालवू शकतात. शकतात का असं प्रश्नचिन्ह नाहीये, किंवा जड भिंत चालवली का असा प्रश्नचिन्ह नाहीये. ते चालवू शकतात अशा प्रकारचं हे आहे, शीर्षक आहे. आता मी जसं म्हणालो की गुरुजींनी या विविध संत वचनांचा विज्ञानाशी संबंध लावत असताना
अणुरेणूंची रचना, मूलद्रव्यांची रचना आणि या सृष्टीमधील विविध जे घटक आहेत त्या घटकांचं परस्पर सहचर्य, त्यांचं एकत्र येणं, त्यांचं एकमेकांपासून दूर जाणं, या गोष्टींचा सारासार विचार करून आणि आईन्स्टाईन सारख्या जागतिक सर्व मान्यता असलेल्या विज्ञानातील शास्त्रज्ञाच्या विविध सूत्रांचा आधार घेऊन या अध्यायाची गुंफण केलेली आहे. आणि हा जो विचार आहे हा सारासार विचार करता कसा एकच विचार आहे याचे गुरुजी या अध्यायामध्ये विवेचन करतात. श्री ज्ञानेश्वर जड भिंत चालवू शकतात. याची सुरुवातीला गुरुजी असं म्हणतात की संतांच्या जीवनामध्ये काही चमत्कार झालेले आपण पाहतो आणि या चमत्काराच्या संदर्भामध्ये लोकांनी विविध अंगांनी विवेचन केलेलं आहे. त्याच्यामध्ये भक्तीच्या अंगाने विवेचन करत असताना भक्ती ही पूर्ण निष्ठा ठेवून असते, किंबहुना विश्वास आणि अंधविश्वास यामध्ये फरक ठेवणंही कधी कधी जड जातं. त्यामुळं भक्ताच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्याच्यामध्ये कुठलीही शंका उत्पन्न होण्याचं सुतमात्र कारण नाही. परंतु विज्ञानाचा विद्यार्थी जो आज प्रत्येक जण विज्ञानाचा विद्यार्थी आहे, प्रत्येक जणाला शाळेमध्ये विज्ञान आहे आणि विज्ञान दृष्टी त्याची जर जागी असेल तर तो कुठेतरी असे चमत्कार संतांचे पाहताना थबकतो आणि विचार करायला लागतो की हे खरंच खरं होतं का, की माऊलींच्या जीवनाचा महिमा मंडन करत असताना कुणीतरी या गोष्टींचं हे अवडंबर माजवलेलं आहे किंवा कुणीतरी हे मोठं करून सांगितलेलं आहे. माऊली चमत्कार करणारे होते असं म्हटलं तर लोकांचे पटकन हात जोडतील लोक किंवा त्यांना मानतील असं गृहीत धरून माऊलींविषयी ह्या सगळ्या दोन गोष्टी, विशेषतः एक मोठे कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, त्यांच्या बोलण्यामध्ये मी सहज बोलताना एकदा ऐकलं की ते असं म्हणाले की माऊलींच्या जीवनामध्ये दोन चमत्काराच्या घटना ज्या आहेत या घटना नसायला हव्या होत्या. जर त्या नसत्या तर लोकांनी त्यांना सहज स्वीकारलं असतं किंवा आधिक्यानं स्वीकारलं असतं. त्या दोन घटना कोणत्या, तर त्यापैकी एक घटना त्यांनी सांगितली की माऊलींनी रेड्यामुखी वेद बोलवले. मग कुणीतरी म्हणालं की रेडे नावाचा जो माणूस होता अज्ञानी होता वगैरे वगैरे, अशा अनेक कपोल कल्पित कथा नंतर नंतर आलेल्या आहेत आणि आपण त्या ऐकलेल्या आहेत. परंतु ते प्रवचनकार असं म्हणाले, कीर्तनकार असं म्हणाले की ही एक घटना आहे आणि दुसरी एक घटना आहे की माऊलींनी भिंत चालवली. या दोन घटना जर माऊलींच्या बाबतीत कुणी सांगितल्या नसत्या किंवा त्यांच्या चरित्रामध्ये आल्या नसता तर बरं झालं असतं, कारण या दोन घटनांचं विवेचन करताना आम्हाला अडचण होते. चिकित्सक लोकांसमोर विज्ञानाच्या भाषेमध्ये कदाचित गुरुजींचं हे पुस्तक त्यांच्या वाचनामध्ये आलं असतं तर ते असं म्हणाले नसते. गोष्ट अशी आहे की गुरुजी असं म्हणतात की हे जे संतांचे चमत्कार आहेत हे चमत्कार आपल्या दृष्टीनं चमत्कार आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून ते चमत्कार नाहीत. त्यांच्या दृष्टिकोनातून ती सहज साध्य अशी गोष्ट आहे. मग गोष्ट अशी आहे की जड आणि चेतन हे दोन वेगवेगळे विभाग करत असताना गुरुजी असं म्हणतात की जड खरंच जड आहे का. जसं चेतन हे आपल्याला दिसतं की ते पळू शकतं, त्याला जीव असतो आणि मग त्याच्यामध्ये चैतन्य आहे असं आपल्याला दिसतं. आपण ते पाहू शकतो, अनुभवू शकतो, आपण ते ऐकू शकतो, समजू शकतो. परंतु जड गोष्टींमध्ये चैतन्य नाहीये, त्या जड आहेत, त्या मूळ होऊन पडलेल्या आहेत, अशी आपली जी धारणा आहे. या धारणेच्या संदर्भामध्ये गुरुजी आपल्याला आईन्स्टाईनकडे घेऊन जातात आणि आईन्स्टाईन असं म्हणतो की जगामध्ये जड आणि चेतन हे दोन नाहीये. जसा अद्वैतवादाचा सिद्धांत सांगतो, चैतन्यवाद सांगतो माऊलींचा, की सगळं पूर्ण सृष्टी चैतन्यमय, सगळं चैतन्यमय आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये पदार्थामध्ये अणुरेणू आहेत आणि अणुरेणू हे चैतन्यवादी आहेत. मग असं सांगत असताना गुरुजी असं म्हणतात की आईन्स्टाईन कुठल्याही पदार्थाचा किंवा सृष्टीतील कुठल्याही गोष्टीचं दोन पद्धतीनं विवेचन करतो किंवा दोन पद्धतीनं विभागणी करतो. पहिली पद्धत आहे की बाउंड एनर्जी आणि दुसरी आहे डायनॅमिक एनर्जी. बाउंड एनर्जी आणि डायनॅमिक एनर्जी ह्या दोन पद्धतीमध्ये कुठल्याही पदार्थाची विभागणी आहे असं आईन्स्टाईन सांगतो. मग E इज इक्वल टू MC स्क्वेअर असं म्हणत असताना तो असं म्हणतो की जसं
गतिमान पदार्थाची लांबी बरोबर आहे स्थिर पदार्थाची लांबी. गुरुजींनी त्याचं सूत्रही सांगितलंय. म्हणजे ही फ्री एनर्जी आणि बाउंड एनर्जी, म्हणजे स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा किंवा जड ऊर्जा आणि मुक्त ऊर्जा, या ज्या ऊर्जेच्या किंवा शक्तीच्या ज्या विभागण्या त्यांनी केलेल्या आहेत, या विभागणी अंती आपल्याला असं लक्षात येईल की कुठलीही गोष्ट ही तशी जड म्हणता येणार नाही. कारण आपण असं म्हणतो की चांगदेवांनी माऊलींकडे येताना का बरं माऊलींनी भिंत चालवली, असा पण प्रश्न आहे. म्हणजे माऊलींनी आपल्या चरित्रामध्ये कुठंतरी चमत्कार एखादा असला पाहिजे अशा कुठल्या धारणेनं चालवली असेल असं काही सुतराम शक्यता नाहीये. जेव्हा जी गोष्ट संतांना आवश्यक वाटते आणि सहज आवश्यक वाटते तेव्हा ती अत्यंत सहज पद्धतीने होते. त्यासाठी फार सायास त्यांना करावे लागले असंही गुरुजींना वाटत नाही आणि आपल्यालाही वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की जड वस्तू ही संतांना किंवा जे लोक निर्वाणापर्यंत गेलेले असतात, जे लोक समाधीपर्यंत गेलेले असतात, जे लोक मूळ चैतन्याशी एकरूप झालेले असतात, जे केंद्रामध्ये स्थिरावलेले असतात, जे स्थितप्रज्ञ असतात, त्यांच्या प्रज्ञेला कोणतीही गोष्ट जड किंवा भौतिक किंवा स्थितीज असं वाटण्याचं काही कारण नाही. कारण त्यांची दृष्टी चैतन्यमयी असते आणि त्यांना पूर्ण दृष्टीला आणि सृष्टीमध्ये जे चैतन्य आहे ते त्यांना अवगत झालेलं असतं आणि त्यांच्यासाठी हे सगळं कुठलीही गोष्ट ही आवाक्याच्या बाहेर नसते. म्हणून चांगदेवासारखा एखादा 14,000 वर्ष जगलेला योगी हा अहंकारापोटी माऊलींकडं जेव्हा हातामध्ये कासरा म्हणून मोठा नाग घेतो आणि वाहन म्हणून एक वाघ घेतो, तो हे दोन हिंस्त्र आणि अत्यंत माणसासाठी ज्याला माणूस घाबरतो असे जीव घेणे प्राणी आहेत असं समजलं जातं किंवा असा समज आहे. असा सर्वमान्य समजामुळे लोक ज्याला दचकतात, घाबरतात किंवा चमत्कार मानतात आणि दुरूनच ज्याला नमस्कार करतात की जे लोकांनी याच्यावर काबू मिळवलेला आहे. तर असे दोन जे प्राणी आहेत, हा वाघ ज्याच्यावर तो आरूढ झालेला आहे आणि हातामध्ये चाबूक म्हणून त्यांनी जिवंत साप घेतलेला आहे आणि तो जेव्हा आकाशमार्गे या पद्धतीनं आला अशी जी कथा आहे, तेव्हा माऊलींना असं वाटलं की आता गर्वहरण करण्यासाठी, कारण मी यांच्यावर विजय मिळवलेला आहे हे जे सिद्ध करायचं होतं त्याला, त्याचा गर्वहरण करण्यासाठी त्याला फार मोठं प्रवचन देणं या ठिकाणी गैरलागू होईल. आणि असं जर प्रवचन दिलं तर कधी कधी काय की ज्ञान आणि त्याचा अहंकार हा जर सोबत आलेला असला तर मग काय होतं की माणसाची इनकमिंग बंद झालेली असते. त्याला दुसरं कोणी बोललेलं काही जमत नाही. एक तर तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो आणि मनस्थितीमध्ये नसल्यामुळे कानातून जरी काही चांगलं त्याच्यामध्ये गेलं तरी ते त्याच्या मनामध्ये पर्यंत जात नाही. त्यामुळं अहंकारापोटी हा चांगदेव नावाचा योगी जो आहे, हा योगी आता समजून घेणार नाही असं माऊलीला जेव्हा लक्षात आलं की शब्दाने सांगण्यामध्ये याला अर्थ नाही आणि माऊली शब्दाने सांगणार तर किती, म्हणजे असं काय नाहीये की जे ज्ञानेश्वरीमध्ये नाहीये. ज्ञानेश्वरीमध्ये बुद्धिवाद्यांसाठी ज्ञानयोग आहे, भक्तिवाद्यांसाठी भक्तियोग आहे, योग करणाऱ्यांसाठी राजयोग आहे, कर्म करणाऱ्यांसाठी कर्मयोग आहे. माऊलींनी सगळ्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वरीमध्ये वेगवेगळी उदाहरणं देऊन समजून सांगितलेल्या आहेत. त्यामुळं आता या माणसाला वेगळं काय सांगावं, सांगण्यापेक्षा काहीतरी दाखवलं पाहिजे. जी गोष्ट बघितल्याने कधी कधी काय असतं की ज्ञान ग्रहण करण्याचे माणसाची जी इंद्रिय आहेत किंवा ज्या काय म्हणू आपण की त्याला जी ग्रहण करणारे जी इंद्रिय आहेत याच्यापैकी सगळ्यात महत्वाचं इंद्रिय समजलं जातं डोळे. डोळ्यांनी तो अधिकाधिक ग्रहण करू शकतो किंवा कानांनी तो ऐकू शकतो आणि हे सगळं जर बघितलं म्हणजे एकाच वेळी कानाने आणि डोळ्यांनी जर एखादी गोष्ट जर ग्रहण केली तर ती अधिक लक्षात राहते असं समजलं जातं. मेंदूमध्ये ती पटकन आकलन होते असं समजलं जातं. मग माऊलींनी काय केलं की या चांगदेवाला एक वेगळ्या पद्धतीनं प्रबोधन करण्यासाठी किंवा उद्बोधनासाठी ही भिंत चालवण्याचं सहजपणे त्या भिंतीला ते चाल म्हणाले असं गुरुजी म्हणाले आणि ती भिंत चालायला लागली. तर दोन गोष्टी आहेत की जड भिंत जी आहे ज्याला आईन्स्टाईनच्या सूत्राप्रमाणे बाउंड एनर्जी असं आपण म्हणतो, याला डायनॅमिक एनर्जी मध्ये कसं कन्वर्ट करता आलं, नंबर एक. त्याच्यामुळं बाउंड एनर्जी ही बाउंड एनर्जी नसून ती डायनॅमिक एनर्जी आहे याचं आकलन, ज्ञान आणि त्याच्यावर पूर्ण निष्ठा असणे या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. या गोष्टी माऊलींना कशा कळाल्या असा जर प्रश्न असेल तर माऊली हे केंद्रामध्ये स्थिरावलेले आहेत असं गुरुजी म्हणतात.
ते केंद्रस्थानचे मूल निवासी असल्यामुळे त्यांना ही चैतन्य दृष्टी जी माऊलींना आलेली, या चैतन्य दृष्टीमधून भिंत ही भिंत न करता राहता, ती कुठली जड वस्तू न राहता, ती एक चेतन वस्तू त्यांच्यासाठी बनलेली आहे, असं गुरुजी सांगतात. आता आजच्या काळाचा जर आपण विचार केला, तर आजच्या काळामध्ये कुणी जर असं म्हणालं असतं की पूर्वीच्या युद्धामध्ये जसे मोठा अजस्त्र प्राणी म्हणजे हत्ती होता, आणि हत्ती किल्ल्याच्या दरवाजावर धडक मारून तो दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करायचा. ज्याच्याकडे जास्त हत्तीत, तो फार श्रीमंत समजला जायचा, किंवा ती सेना फार बलाढ्य असं समजलं जायचं, वैभवशाली सेना आहे असं समजलं जायचं. परंतु त्या काळात जर रणगाडे असते, कुणी घेऊन आलं असतं, किंवा त्या काळात कुणी जेसीबी किंवा आणखी पोकलेन घेऊन आला असतं, तर किल्ल्याचा दरवाजा सहज तोडता आला असता, आणि त्याला लोकांनी देव मानलं असतं, जो कुणी याच्यामध्ये बसून आला असता. कारण लोकांना हे तेव्हा आकलनाच्या पलीकडे होतं की एखादी लाकडाने किंवा लोखंडाने तयार केलेली एखादी वस्तू, त्याच्यामध्ये कुठला तरी एक द्रवरूप पदार्थ टाकला, ज्याला डिझेल किंवा पेट्रोल म्हटलं जातं, आणि ते टाकल्याच्या नंतर ती गाडी धावायला लागते, ते लोखंड पळायला लागतं. मग ते मोठं जेसीबी असो, की एखादी छोटी गाडी असो, की एखादी पाणबुडी असो, की एखादं विमान असो, असं जर पूर्वी कधी कुणालाच कोणी सांगितलं असतं, तर लोकांनी त्याच्यामध्ये जो कोणी जाईल त्याला देव मानून नमस्कार केला असता. कारण त्यांच्या दृष्टीने तेव्हा ती चमत्काराची गोष्ट होते. आज आपल्याला ते सहज झालेलं आहे. आज मध्यमवर्गीय माणूस वर्षातून एखाद्या वेळी सहज गरजेपोटी विमान प्रवास करायला लागलेला आहे, आणि त्याच्यामध्ये त्याला कुठलंही कौतुक राहिलेलं नाही. तर जणू काही ती गरजेची गोष्ट झालेली आहे. मग ही जी बाउंड एनर्जी आहे, या बाउंड एनर्जीला कुठल्याही इंधनाशिवाय माऊलींनी कसं काय चालवलं, आता हा आजच्या मुलाच्या डोक्यातला प्रश्न असू शकेल की कुठल्या इंधनाच्या शिवाय कसं काय चालवलं. कुठलं तरी इंधन तर त्याच्यात असायला पाहिजे, ऊर्जा तर असायला पाहिजे, आणि मग ऊर्जेच्या माध्यमातून ते झालं असतं. वाफेची ऊर्जा आहे असं आपण म्हणू की जेम्स वॅट म्हणलं असतं की वाफ वापरली का, मग वाफेच्या ऊर्जेतून ते गेलं का. तर गुरुजी विज्ञानाच्या सूत्राच्या साह्यानं असं म्हणतात की कुठलीही ऊर्जा ही डायनेमिक आणि बाउंड एनर्जीचं रूप असतं, आणि तसं पाहिलं तर ते एकच रूप असतं. जसं झाडाचं पान आहे, ते पान अगोदर हिरवं असतं, त्याच्यामध्ये पाणी असतं. कडीपत्ता आहे समजा, त्याच्यामध्ये पाणी आहे, आणि ते खाल्लं तर त्याची चव लागते. कुठलीही झाडाची पानं ही वाळल्यानंतर ती जड राहत नाहीत, ती हलकी होतात, आणि वारा त्या पानांना एक दिवस तोडतो, ती जमिनीवर पडतात. तीच पानं गोळा करून कुणी जर आग लावली तर त्याचं अग्नीमध्ये रूपांतर होतं. म्हणजे एकेकाळी जड असलेलं एखादं दिसणारी वस्तू, ज्याच्यामध्ये पाणी होतं, ते पाणी सुकून गेल्यानंतर ते हलकं झालं, वाऱ्यानं ते पाडलं, आणि त्याचं अग्नीमध्ये रूपांतर झालं. म्हणजे एकच दिसणाऱ्या वस्तूचं किती वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रूपांतर होऊ शकतं. आणि जी एनर्जी तुम्हाला दिसत नव्हती त्या पानामधली, ती एनर्जी अग्नीच्या रूपातून व्यक्त झाल्यानंतर आपण म्हणालो की नाही नाही, ही एनर्जी आहे. होळीला आपण लाकडं जाळली, पण ते कधी काळी झाड होतं, त्या झाडाला फळं येत होती, ते चैतन्य असं आपल्याला कोणीही सांगेल. त्याच्यामधलं चैतन्य आता शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे. मग हे चैतन्य जेव्हा ते झाड तोडलं, जेव्हा ते वाळलं, तेव्हा त्याला आपण अग्नी दिला, आणि अग्नी दिल्यानंतर ते झाड अग्नीच्या रूपात त्याची एनर्जी ही व्यक्त झाली. आता तीच एनर्जी जर एखाद्या वेगळ्या ठिकाणी वापरली गेली असती, एखाद्या रेल्वेमध्ये वापरली गेली असती, तर त्याच्यातून एखादी रेल्वे धावू शकली असती. मग पूर्वी कोळसे टाकले जायचे, हे कोळसे कशापासून निर्माण व्हायचे, याच झाडापासून निर्माण व्हायचे. मी आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की गुरुजींनी या अध्यायामध्ये हे सांगितलेलं आहे की बाउंड एनर्जी आणि डायनॅमिक एनर्जी हे जे शास्त्रज्ञ वारंवार सांगतात, तसं वस्तूंमध्ये आणि आपल्याला दिसत असणाऱ्या चल गोष्टींमध्ये तसा पाहिलं तर चैतन्य दृष्टी जर आली तर काहीही फरक राहत नाही. त्यामुळं भिंत भिंत राहत नाही, ते माऊलींचं सहज चालणारं वाहन बनतं. हे गुरुजी आपल्याला सांगण्याचा यामधून प्रयत्न करतात, आणि आपली दृष्टी बदलण्याचा प्रयत्न करतात. आता याच्यामध्ये गुरुजी असं म्हणतात की विषाणू आहे साधा. आपण असं म्हणतो की मूल काय पदार्थ असतील, सजीव, तर पहिले अमिबा होता, आणि अमिबापासून सगळे जीव निर्माण झाले, असं आपण कुठंतरी वाचलेलं आहे. त्याच्याही सूक्ष्मात जाऊन गुरुजी असं म्हणतात की आपण अणूच्या रचनेकडे जाऊ, किंवा विषाणू घेऊयात. या विषाणूचं उदाहरण गुरुजींनी याच्यामध्ये दिलेलं आहे, आणि त्यांनी सांगितलंय की सिलेंडर सारखा काहीतरी आकार असलेला हे जीव असतो, असा विचित्र असा दिसणारा,
आणि त्याला स्वतःच काही नसतं, तर तो काय करतो की कुठल्याही पेशीवर तो बसतो आणि एकाच वेळेला आपले अनेक त्याच्यामध्ये आपलं हे सोडतो, त्याच्यामध्ये आपल्या पेशी सोडतो. आणि मग त्यांनी गुरुजींनी सांगितलेलं की हा जो विषाणू आहे, हा एकदा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पेशी सोडल्या, त्याच्यामध्ये आरएनए आणि डीएनए या पेशींमध्ये त्याने जर सोडल्या, तर तो एकाच वेळेला एका पेशीच्या पोटामध्ये 5 ते 6 मिनिटात हा आपले आरएनए डीएनए आणि प्रोटीन हे सोडतो आणि 125 ते 150 व्हायरस तो तयार करतो फक्त 5 मिनिटामध्ये. ह्या अनेक पेशींवर बसून तो या पद्धतीने आपले व्हायरस तयार करतो आणि आपली उत्पत्ती करतो. मग त्याच्यापासून माणसाला वेगवेगळे रोग होतात वगैरे. तर ही विषाणूची रचना गुरुजींनी सांगितलेली. म्हणजे काय, की एखादा सूक्ष्मातला सूक्ष्म जीव हा आपला विस्तार या पद्धतीने करत असतो. आणि हे जे जसं चेतन चेतनाला जन्म देतं, परंतु दगड दगडाला जन्म देत नाही असं गुरुजी म्हणतात. परंतु या विज्ञानाचा जो एक एक सिद्धांत आहे की जड बरोबर आहे चेतन बरोबर आहे सजीवत्व. तर हे या आरएनए डीएनएच्या रूपामध्ये ज्या पद्धतीनं तो व्हायरस आपली अनेकांमध्ये रूपांतर करतो, त्याच्यातून ते सिद्ध होतं. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की जेव्हा एखादी गोष्ट, म्हणजे आता एक एक तर तुमचं सिद्ध झालं की तुम्हाला बाउंड एनर्जी आणि डायनॅमिक एनर्जी याच्यामधला अभेद असला पाहिजे, भेद नष्ट झाला पाहिजे आणि ती दृष्टी आली पाहिजे. ही झाली नंबर 1 गोष्ट. हे एकदा अचीव्ह झालं की मग तो रेडा जो आहे, खरं तर त्याच्या या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख नाहीये, परंतु मला असं वाटतं की आपण तो घेतला तर ते फारसं असंबद्ध ठरणार नाही. रेड्यामुखी वेद बोलवणे म्हणजे रेडा सुद्धा माणसापेक्षा भिन्न नाहीये. जर माऊलींनी त्याच्यातल्या आत्म्याच्या त्या केंद्रामध्ये स्थित होऊन त्याच्या डोक्यावर हात ठेवलेला असेल तर तो वेद बोलेल. त्याचं कारण असं की जे जे काही आहे, विवेकानंद असं सांगतात की कोणतंही ज्ञान हे माणसाच्या मध्ये अविभाज्यपणे असंच असतं, त्याच्यामध्ये ते आहेच आहे. पण आपण जेव्हा नवीन ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्यामध्ये असलेल्या ऑलरेडी असलेल्या त्या ज्ञानावर आपण एक नवीन प्रकाश टाकून ती बाउंड एनर्जी डायनॅमिक एनर्जी मध्ये त्याचं रूपांतर होतं आणि ते आपल्याला ज्ञान झालं असं वाटतं. परंतु ते प्रत्येकामध्ये, कारण विवेकानंदच असं सांगतात की प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्म आहे. म्हणजे तो ब्रह्मच आहे, पण तो अव्यक्त आहे. आणि ध्यान करणं किंवा साधना करणे आणि साध्यापर्यंत जाणे म्हणजे या बाउंड एनर्जीला डायनॅमिक एनर्जी मध्ये रूपांतरित करणं. म्हणजे जी गोष्ट आपल्या जवळच होती, आपल्या हातच होती, त्याचा शोध घेणे आणि त्याचा बोध घेणे म्हणजे साधना आहे. तर या पद्धतीने जेव्हा गुरुजी असं म्हणतात की आपल्याला एक याचा बोध झाला पाहिजे की डायनॅमिक एनर्जी आणि स्टॅटिक एनर्जी ह्या सेम आहे, मग रेड्यामुखी वेद बोलतो आणि त्याच्या पुढे जर गेलो तर भिंत ही चालू शकते. त्याचं कारण असं की भिंतीमध्ये माऊलींना अचेतन असं काही दिसलेलं नाही, त्याच्यामधल्या चेतनाशी ते एकरूप होऊ शकले, ही एक गोष्ट झाली. आता दुसरी गोष्ट अशी आहे जे गुरुजी म्हणतात की आता दुसरी गोष्ट अशी की संकल्प आणि सिद्धी ह्या दोन गोष्टी प्रबळ पाहिजेत. म्हणजे माऊलींनी भिंत चालवली, आणखी किती जणांना चालवली बरं, त्याच्या अगोदर किती जणांनी चालवली, नंतर किती जणांनी चालवली. आता कुणी असं म्हणेल की आम्ही ना कारला असं भिंतीचं रूप देऊ आणि त्याच्यावर आम्ही चौघं बसून जाऊ शकतो, काही अडचण नाही तशी. जसं एखाद्या टँकरवर बसून 4 जण जाऊ शकतात, तर त्या पद्धतीने आपण जाऊ शकतो, त्याला काही असं प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. हे सोपं आहे आज. परंतु तेव्हा कसं करता आलं त्यांना, कशी आज्ञा देता आली. जसं गाडीला आपण आज्ञा देत असताना आपण चावी फिरवतो किंवा स्टार्टचं बटन दाबतो आणि एक प्रकारे आज्ञा दिली जाते. किंवा आपण एखादा फोन लावताना आता आपण नुसतं बोलतो की याला याला फोन लाव, आणि ती जी यंत्रणा आहे फोन मधली ती ऐकते आणि आपल्या फोन लिस्ट मध्ये जे नाव आपण उच्चारलं त्या नावाला तो फोन लागतो. तर ही आज्ञा जी आहे, ही आज्ञा भिंतीला कशी दिली हा एक प्रश्न गुरुजी उपस्थित करतात की भिंत कशी आज्ञा ऐकेल. मग गुरुजी असं म्हणतात की संकल्प आणि सिद्धी याच्यामध्ये काय
फरक आहे असं सांगताना गुरुजी असं म्हणतात की मग असं आज्ञा देताना आपण असं बघतो की सगळे काही आपली आज्ञा ऐकत नाहीत. याचं उदाहरण देताना गुरुजी असं म्हणतात की तसं तर घरातली आपलीच मुलं आपली आज्ञा ऐकायला मागे पुढे बघतात. म्हणजे ते किती गांभीर्याने घेतात किंवा किती आपलं ते खरं मानतात किंवा कशा पद्धतीने आपण जसं म्हणू त्या पद्धतीने ते ऐकतात का, असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे यामध्ये. मग संकल्प केला आणि सिद्धी प्राप्त झाली, म्हणजे आज्ञा दिली आणि ती पाळली. कुणी पाळली? सजीवानं पाळली असं नाही फक्त. आणि सजीव सुद्धा कधी पाळतात, तर गुरुजी त्याचंही उदाहरण सांगतात. मग चांगदेवासारख्या योग्याला वाघ ऐकतो किंवा नाग ऐकतो आणि माऊलींना भिंत ऐकते, तर या मागचं काय आहे, म्हणजे गुपित काय? हे गुपित सांगताना गुरुजी असं म्हणतात की जे लोक केंद्रामध्ये स्थित झालेले आहेत त्यांच्यासाठी भिन्न असं काही नाहीये. आता काय आहे हे अभिन्नत्व काय हे सांगताना गुरुजी विज्ञानाचं सूत्र असं सांगतात की अगोदर प्रोटॉन आहे आणि प्रोटॉनचा 1836वा भाग म्हणजे इलेक्ट्रॉन. हा प्रोटॉन मधून जेव्हा हा गतिमान असलेला भाग हा प्रोटॉनच्या कक्षेभोवती फिरत फिरत जेव्हा भिन्न होतो, वेगळा होतो, तेव्हा त्याच्यामध्ये अनेकत्वाची भावना निर्माण होते. आणि ही जी अनेकत्वाची भावना जी आहे, तो प्रोटॉन पासून म्हणजे केंद्रापासून तो जितका दूर गेला तितका त्याची आपण वेगळे आहोत आणि दोन आहोत ही भावना जास्त बळावते. म्हणून केंद्रापासून जास्त दूर गेला की माणूस बेचैन होतो, केंद्रापासून जास्त दूर गेला की माणूस अस्वस्थ होतो, केंद्रापासून जास्त दूर गेला की माणूस रोगी होतो. म्हणून ध्यान माणसाला हे केंद्राच्या दिशेने घेऊन जातं. का चांगलं वाटतं? की काहीतरी असं आहे की ज्याच्याकडे आपण परत आलो की आपण जास्त स्थिर होतो, आपण त्याच्याकडे आलो की आपण जास्त निरोगी होतो, आपण त्याच्याकडे आलो की आपण अधिक आत्मविश्वास पूर्ण होतो, आपण त्याच्याकडे परतलो की आपण त्या केंद्राचं बळ अनुभवतो, त्याची शक्ती अनुभवतो आणि ही शक्ती ही ईश्वरापेक्षा काही कमी नसते असा गुरुजींचा अनुभव यामध्ये त्यांनी सांगितलेला. मग गुरुजींनी जे वेगवेगळे प्रयोग केले, का बरं गुरुजींना असं वाटलं की या ठिकाणी वडाची झाडं निर्माण व्हायला पाहिजे, आणि अनेक झाडं हजारो उगवली, लावली नव्हे. गुरुजी म्हणाले आपण लावलेली झाडं फार कमी आहेत आणि आपली इच्छा झाली आणि जमिनीतून उगवली अशा झाडांची संख्या खूप जास्त. म्हणजे गुरुजींना जे वाटलं ते संकल्पना गुरुजींनी केंद्राच्या आत राहून व्यक्त केली आणि ती केंद्राच्या आत राहून व्यक्त केल्यामुळे जी गोष्टी या सृष्टीचं संचलन करते किंवा जी गोष्टी ही सृष्टी चालवते, जी गोष्टी या विश्वाला नियंत्रित करते, जसं माऊलींचंच उदाहरण गुरुजीने दिलेलं आहे की माऊली असं म्हणतात की मी बोलविल्या वेदो बोले, मी चालविल्या सूर्य चाले, समुद्र रेखा न ओलांडी ही आज्ञा माझी. कुठून येतो हा कॉन्फिडन्स? म्हणजे कुठून आलं हे वाक्य? कुठून आलं? हे सहज आलेलं आहे, सहज 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 अनुभूतीतून आलेलं हे वाक्य. विवेकानंद आपल्या गुरुबंधूंना असं म्हणायचे की आता माझ्यामध्ये इतकी ऊर्जा निर्माण झालेली आहे की मी एखादा तारा सुद्धा निखळू शकतो, इतकी ताकद आहे माझ्यामध्ये. मग योग्यामध्ये ही ताकद येते तरी कुठून? कुठून आली ही ताकद? तर गुरुजी असं म्हणतात की जसा जसा तो केंद्राकडे जातो तस तसं त्याच्या असं लक्षात येतं की विश्व केंद्राचं जे केंद्र आहे किंवा विश्वाचं जे केंद्र आहे, ती संचलन करणारी जी शक्ती आहे, नियंत्रण करणारी शक्ती आहे, निर्माण करणारी शक्ती आहे, ती शक्ती आणि आपण योगी हा एकरूप होऊ शकतो. पिंडी तेच ब्रह्मांडी असतं, आपणही त्याच अव्यक्त ब्रह्माचं रूप आहोत आणि आपण एकदा त्याच्यामध्ये स्थित झालो की आपण केलेला संकल्प जो आहे तो त्याचा संकल्प होऊन जातो. आणि हेच गुपित आहे की माऊलींना रेड्यामुखी वेद बोलवता येतात, माऊलींना भिंत चालवता येते. हे चमत्कार वाटतात आपल्याला, परंतु सहजपणे जेव्हा जी गोष्ट त्यांना आवश्यक अशी वाटली की याच गोष्टीचा आता परिणाम होऊ शकतो, याच गोष्टींमुळे लोकांचं प्रबोधन होऊ शकतं, हे करणं आता आवश्यक आहे असं त्यांना जेव्हा वाटलं, तो संकल्प त्यांचा त्याने स्वीकारला आणि त्याने ते घडवून आणलं. गुरुजींना असं वाटलं की इथं वडाची झाडं उगवावीत, असावीत आणि ती उगवली. गुरुजींना असं वाटलं
की कुठल्या तरी सोलापूरच्या दवाखान्यामध्ये कुठली तरी एखादी बाई आहे जिचा चेहराही गुरुजींनी बघितलेला नाहीये आणि तिला डॉक्टरने सांगितलं की ह्यांना घरी घेऊन जा, आता काही यांची शक्यता नाहीये. आणि कुणीतरी जवळच्यांनी फार भक्तिभावाने गुरुजींना फोन केला की गुरुजी हे राहील का, आणि गुरुजींनी त्यांना फोनवर प्राणायाम देता येईल का असं विचारलं. तेव्हा त्या म्हणाल्या की देता येईल गुरुजी, परंतु आता मला दिला तर मी त्यांना सांगेल की असं असं सांगितलेलं आहे. तर गुरुजी म्हणले चालतंय, फोनवर बोललं तरी चालतंय. दोन शब्द गुरुजी फोनवर बोलले, त्यांनी तो प्राणायाम दिला. आजारी असणाऱ्या घरी घेऊन जा असं म्हणलेल्या त्या रोग्याला प्राणायाम ऐकताना तो किती त्याने कानामध्ये प्राण आणून ऐकला असेल का, त्याला तो पटला असेल का, त्यानं केला असेल का, या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन असं आपण म्हणू की गुरुजींना असं वाटलं होतं की असं केलं तर प्रक्रिया घडेल. आणि प्रक्रिया घडली. 2 दिवसांनी डॉक्टर म्हणाले आता घरी घेऊन जा, चांगल्या अर्थाने, आता वाईट अर्थाने नव्हे. मी हतबल झालोय ना, आता यांच्यावर इलाज होऊ शकत नाही असं नाही, तर आता हे पूर्ण बरे झालेले असं मला असं वाटतं, घेऊन जा. मग प्रश्न गुरुजींना विचारण्यात आला होता की हे तुम्ही कसं घडवू शकता, कसं काय घडतं असं की कोणाच्या तरी पोटातल्या बाळाचं वजन कमी भरलं आणि गुरुजींनी संकल्प केला आणि आता हे झालंय म्हणले तू जा तपासून ये, आणि ते बरोबर जितकं पाहिजे तितकं वजन भरलं. हे कसं काय होऊ शकतं? विज्ञान ह्या सगळ्या गोष्टी नाकारेल, परंतु गुरुजी असं म्हणाले की तो जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट आपल्या समोर आहे की अगोदरचं काय होतं, आणि ते डॉक्टर सुद्धा पुन्हा पुन्हा ते तपासित होते की असं कसं काय घडलं इतक्या कमी वेळामध्ये. तपासणाऱ्याला असं वाटत होतं की डॉक्टरकडे जावं की नाही जावं, म्हणजे तो आपल्याला घेईल का, तो म्हणेल की तुम्हाला काय आता आता तर तपासलंय, हे काय रिपोर्ट आहे ना. मग या सगळ्या चमत्कारांमागणे, चमत्कार आपल्यासाठी किंवा चमत्कार विज्ञानाची ही सूत्रे न कळणाऱ्यासाठी, परंतु गुरुजी जी मूळ सूत्र सांगतात त्या सूत्रांमध्ये ते असं सांगतात की हा जो इलेक्ट्रॉन हा जितक्या दूरच्या कक्षेमध्ये फिरतो तितकं त्याला अस्थिरता वाटते, तितका तो स्वतःला वेगळा समजतो, भिन्न समजतो. परंतु गोष्ट अशी आहे की तो जर त्या प्रोटॉनकडे गेला आणि त्या केंद्रामध्ये स्थित झाला तर त्याच्या असं लक्षात येईल की हे सगळं एकच आहे. आणि ही जी स्थिती आहे ही स्थिती विश्व नियंत्रण करण्यामध्ये, विश्व संचलन करण्यामध्ये, विश्वातल्या घटना आपल्याला हव्या आहेत त्या पद्धतीने घडवण्यामध्ये उपयुक्त ठरते किंवा ते साध्य आपल्याला करता येते. मग हे गुरुजी असं सांगतात की असं घडवण्यामध्ये अणूंचं सहचर्य ही एक मूळ भावना आहे. म्हणजे H2 इज इक्वल टू H2O इज इक्वल टू वॉटर असं जे आपण म्हणतो, तर हे पाणी कसं निर्माण झालं, ते हे अणू एकत्र आले, जेवढे जसे पाहिजे तेवढे त्याच प्रमाणात एकत्र आले, आणि तेवढं जेवढं प्रमाण पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांनी ते सूत्र बांधलं की आपण या सूत्रामध्ये एकत्र आलो तर पाण्याची निर्मिती होईल, आणि ती होते. गुरुजी असं म्हणतात की हा अणूंचा गुणधर्म आहे, अणूंनाही मन आहे असं गुरुजी म्हणतात. अणूंना मन आहे, अणूंमध्ये आज्ञा स्वीकारण्याची तयारी आहे असं गुरुजी म्हणतात, आणि ते सुद्धा सजीवच आहेत हे आपल्या लक्षात एकदा आलं पाहिजे असं गुरुजी म्हणतात. जसं तुम्ही एखाद्या चुकीची घटना जिथे घडते, कत्तलखाना आहे नेहमी की जिथे तडफडून प्राणी मरतात, तिथल्या वातावरणामध्ये जाऊन कुणालाही पवित्र वाटणार नाही. एखाद्या ठिकाणी व्यसन करण्याची प्रक्रिया घडते, असं एखादा हॉटेल आहे, असं ठिकाण आहे जिथं खूप व्यसनी लोक एकत्र येतात आणि अत्यंत व्यसनाचं वातावरण आहे, की जिथं लोक हे स्वतःला विसरलेले आहेत, विवेक शक्ती हरवलेले आहेत, भान हरवलेले आहेत, असा अनेक जणांचा समुदाय वारंवार तिथे एकत्र येतो. तिथं साधा सरळ माणूस पाणी प्यायला जरी गेला तरी तो मनाने अस्थिर होईल. त्या कत्तलखान्यामध्ये कुठलाही विचार न करणारा माणूस जरी गेला तरी त्याला तिथं उदास वाटेल, निराश वाटेल, हतबल वाटेल. या ठिकाणाहून आपण लवकरात लवकर निघलेलं बरं असं त्याचं मन त्याला सांगेल. असं का बरं होतं, त्याचं कारण काय, कोण आहे तिथं, सजीव आहे का कोणी सांगणारा, नाही नाही सजीव नाहीये. मग ती जी वस्तू आहे किंवा वास्तू आहे किंवा जागा आहे, तर ही जागा जी आहे या जागेच्या अणुरेणूंमध्ये जे मन नावाची गोष्ट आहे ते ही स्पंदन निर्माण करते, आणि ते ही स्पंदन निर्माण केल्यानंतर मग माणसाला तिथं तसंच वाटतं जसं तिथल्या अणुरेणूंच्या मनामध्ये वाटतं. मग एखाद्या सजीव माणसाजवळ आपण जर गेलो, तो जर निराश असेल, हताश असेल, दुःखी असेल, तर आपल्याला त्याची स्पंदनं जाणवतात, लगेच जाणवतात त्याच्याकडे बघितलं की. एखादा एकदम आनंदी असेल, खुश असेल, ऊर्जेनं भरलेला असेल, आत्मविश्वासानं भरलेला असेल,
आणि तो तितक्याच आत्मविश्वासाने आनंदाने आपल्याकडे आला तर आपण पण खुश होऊन जातो. आपल्यातले पण ते स्पंदन त्याला प्रतिसाद देतात. तसं आपल्यामधले असलेले ती स्पंदनं त्या ठिकाणाला प्रतिसाद देतात. म्हणून आपण घराला सुद्धा किंवा वास्तूला सुद्धा वास्तू पुरुष असं समजतो, तो जिवंत आहे असं समजतो. वास्तुशास्त्राचे विविध नियम सांगत असताना तज्ञ असं सांगतात की एखाद्या वास्तूमध्ये तुम्हाला जर उदास वाटत असेल, तुम्हाला जर निराश वाटत असेल आणि इथून निघून जावं असं आपल्याला वाटत असेल तर ती वास्तू सदोष आहे असं समजावं. एखाद्या ठिकाणी, एखाद्या मंदिरामध्ये, एखाद्या जागेवर अत्यंत पवित्र वाटत असेल, चांगलं वाटत असेल, प्रसन्न वाटत असेल, ध्यान करावं असं तिथं वाटत असेल तर ती वास्तू अत्यंत पवित्र आहे असं समजावं. मग कोण आहे हे वास्तू? कोण आहे हा वास्तू पुरुष? तिथं सजीव आहे का काही? नाही, नाही. तिथं जे तुम्ही निर्जीव म्हणता ज्याला, त्या निर्जीवामध्ये सुद्धा सजीवत्व आहे, कारण ते अणुरेणूंनी बनलेलं आहे. अणुरेणूंना मन आहे हे सिद्ध केलेलं आहे गुरुजींनी. म्हणजे गुरुजी असं म्हणतात की जड आणि चेतन या दोन गोष्टींमधलं भिन्नत्व हा आपल्या डोक्यातील अज्ञानाचा भाग आहे. तो संतांना दिसत नाही. किंवा जे लोक हे केंद्रापर्यंत पोहोचलेले आहेत, ज्यांना ज्ञान प्राप्ती झालेली आहे, त्या ज्ञान प्राप्ती झालेल्या लोकांना याच्यामधलं भिन्नत्व दिसत नाही. आणि हे अभिन्नत्व असल्यामुळे काय होतं की त्यांना हे संचलन करायला सोपं जातं. म्हणून भिंतीचं संचलन करायला माऊलींना सोपं गेलं. भिंतीचं संचलन करायला माऊलींना याच्यामुळे सोपं गेलं, गुरुजी असं म्हणतात की गुरुजी त्या इलेक्ट्रॉन जो फिरतो प्रोटॉनच्या भोवती त्याला वाटू शकतं की आपण दोन आहेत, आपण भिन्न आहेत. असं कसं? आपण वेगळे, आपल्याला पाय आहेत आणि आपण काय करू की जो मेंदू नावाचा जो आज्ञा देणारी जी आपली संस्था आहे, जो राजा आहे आपल्या शरीराचा, तर तो ठरवेल की चला आता ना आपल्याला उठायचंय आणि आपल्याला या ठिकाणी पायी पायी जायचं. आणि आपण उठलो उठलो आणि आपण पायी पायी तिथे गेलो. म्हणजे पाय आपल्याला होते, आपण बसलेलो होतो एका ठिकाणी. कोणी ठरवलं की आता उठलं पाहिजे? कोणी ठरवलं की पायांनी त्यासाठी चाललं पाहिजे? कोणी ठरवलं की पायामध्ये बूट घातले पाहिजेत? कोणी ठरवलं की पायऱ्या उतरल्या पाहिजेत? कोणी ठरवलं की पायऱ्या चढल्या पाहिजेत? कोणी ठरवलं की आपल्याला आता छोटी गाडी घेऊन जायची का मोठी गाडी घेऊन जायची? कोणी ठरवलं की त्या गाडीत बसलं पाहिजे, चावी फिरवली पाहिजे, स्टार्टचं बटन दाबलं पाहिजे, गिअर टाकला पाहिजे, चाललं पाहिजे. ट्रॅफिक मध्ये कुठं पहिला गिअर टाकायचा, कुठं दुसरा टाकायचा, कुठं तिसरा टाकायचा, कुठं चौथा, कुठं पाचवा, कुठं गाडी बाजूला घ्यायची, कुठं गाडी थांबवायची, सिग्नल आला की थांब, हे कोण ठरवतं? तर हे आज्ञा देणारी संस्था ठरवते, म्हणजे मेंदू ठरवतो. गुरुजी म्हणतात कधी कधी असं होतं की मेंदूला सुद्धा विचार करायला वेळ मिळत नाही आणि अंधारामध्ये एखादी दोरी आपल्याला साप वाटते, तेव्हा त्याचं वहन करणारे, आज्ञेचं वहन करणारे मज्जातंतूच निर्णय घेतात आणि पटकन पलीकडे उडी मारतात. कधी कधी एखादा डास येतो डोळ्यासमोर गाडी चालवत असताना, पटकन पापण्या मिटतात. यावेळेला जणू काही मेंदूला सुद्धा वेळ मिळत नाही आणि ते आपापलं काम करतात. म्हणजे त्या आज्ञा वहन करणाऱ्या संस्थेमध्ये सुद्धा आपण असं म्हणू की मेंदूच आहे एक छोटासा, प्रत्येक अणुरेणूमध्ये आहे आणि तो आपल्या पद्धतीने निर्णय घेऊ शकतो किंवा त्याला प्रतिसाद देऊ शकतो, जे माऊलींच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून त्यांना भिंत चालवणं किंवा रेड्यामुखी वेद बोलवणं हे चमत्कार वाटत नाही, ह्या सहज साध्य गोष्टी वाटतात. फक्त ते जे अणुरेणूंचं मन आहे त्याच्यामध्ये ते स्थित होऊ शकतात, आपण होऊ शकत नाहीत, असा आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये फार तर असा ढोबळ भेद मानता येईल की ज्याच्यामुळे आपल्याला ती गोष्ट सहज साध्य न वाटता दुर्लभ असलेला चमत्कार असं वाटतं, की जो कधीतरी एखाद्या किंबहुना एकाच संतांच्या बाबतीमध्ये घडला असं आपण मानतो किंवा असं आपण ऐकलेलं आहे. आणि आपण असं मानतो की हा चमत्काराचा भाग आहे, हा काही विवेचनाचा भाग नाही किंवा हा बोलण्याचा भाग नाही. तो एक सांगायचं, ज्यांना ते पटतं त्यांना ते पटतं. परंतु गुरुजींनी आव्हान म्हणून ही घटना जी स्वीकारलेली आहे आणि याचं विज्ञानाच्या भाषेमध्ये जे विवेचन केलेलं आहे, त्या विवेचनामध्ये असं येतं की विज्ञानच असं सांगतं की कुठलीही गोष्ट ही अचेतन नाही, कुठलीही गोष्ट ही ऊर्जेशिवाय असलेली नाही. आणि जिथं ऊर्जा आहे, जिथं शक्ती आहे, जिथं अणुरेणू आहेत, तिथं मन आहे. आणि या मनातून आज्ञेचं जे वहन आहे ते वहन होऊ शकतं आणि आज्ञेचं पालन सुद्धा होऊ शकतं. म्हणून गुरुजी असं म्हणतात की एखाद्या योग्याने किंवा केंद्र निवासी असणाऱ्या एखाद्या अधिकारी पुरुषाने जर मनामध्ये एखादा संकल्प केला तर तो संकल्प दुबळा संकल्प नसतो. दुबळे संकल्प हे
जितके केंद्रापासून दूर भरकटणारे जीव असतात किंवा इलेक्ट्रॉन असतात त्यांचे संकल्प हे दुबळे असतात. त्यामुळं ते जे ठरवतात तर ते काही होत नाही आणि मग त्याचं हसू होतं. जसं अनेकदा नाही का आपण अलंकार शिकत होतो, त्या अलंकारामध्ये एक उदाहरण आहे. त्याच्यामध्ये तो दात टोकरणारा एक गणपत वाणी असतो आणि ते म्हणतात की हा गणपत वाणी चावायचा नुसतीच काडी आणि म्हणायचा या जागेवर बांधीन माडी. आता हा अलंकाराचा एक प्रकार आणि त्याच्यावर आपण हसतो त्यात. म्हणजे काय की तो नुसतंच काडी चावायचा आणि तिथं काडी खवायचा आणि म्हणायचं या जागेवर बांधीन माडी. परंतु असं काही ते संकल्प सिद्ध होत नाही. आणि एकीकडं म्हणजे जो संकल्प संत करतील किंवा जो संकल्प हे गुरुजींसारखे अधिकारी पुरुष करतील की ज्यांना बोध झालेला आहे, जे केंद्र निवासी आहेत, ते केंद्र निवासी असणारे संत किंवा महात्मे हे आपला जो संकल्प आहे तो संकल्प सिद्ध करतात. मग कुठं होते विवेकानंद? त्यांच्या खिशा जे कपडे होते त्या कपड्याला तर खिसा पण नव्हता. मग त्यांच्याकडे पैसे होते का? मग ते कसे गेले शिकागोला? मग त्यांचं तिकीट कुणी काढलं? ते सगळं शक्य झालं असतं का? जिथं त्यांना परवानगीच नव्हती त्या ठिकाणी त्यांचं भाषण कसं काय झालं? ते कसं काय कुणी ऑर्गनाईज केलं? ती शिकागोची धर्म परिषद कुणी भरवली? आधी भरवली होती का? नंतर भरवली होती का? नाही नाही. ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा काय जुळून येतात मग? की जो संकल्प असतो की माझ्या ठाकूरांनी सांगितलेलं ज्ञान जे आहे ते दक्षिणेश्वरच्या छोट्याशा मंदिरामध्ये सीमित होऊन 12 जे त्यांचे शिष्य होते, गृहस्थ असतील किंवा संन्यासी असतील, यांच्यापर्यंत सीमित राहणार नाही. तर ते जगामध्ये पोहोचवण्याचं जे काम माझ्याकडे दिलेलं आहे त्यांचा प्रवक्ता म्हणून मी ते काम आनंदाने करील आणि ते आजच्या जगाच्या भाषेमध्ये मी ते करीन. जगाला जी भाषा आज कळते त्या भाषेमध्ये ते मी देईन. असा जो संकल्प आहे त्या संकल्पाला सिद्धी कधी प्राप्त होते? की ज्या वेळेला तो माणूस केंद्रामध्ये स्थित असतो. का बरं विवेकानंद नावाचा असा माणूस की ज्याला 2 वेळच्या जेवणाची पण भ्रांत होती, असा संन्यासी पायी भ्रमण करणारा संपूर्ण भारतामध्ये शेकोटी भोवती आपल्या बसलेल्या शिष्यांना, आपल्या गुरुबंधूंना अमेरिकेत जाण्याच्या अगोदर असं म्हणतो की आता मी जो जाईन तो एखाद्या बॉम्ब सारखा या जगावर तुटून पडेल आणि एखाद्या श्वानाप्रमाणे संपूर्ण जगाला माझ्या पाठीमागे यावं लागेल. हे कुठून येतं? हा कॉन्फिडन्स कुठून येतो? किंवा कसं काय हे सगळं सिद्ध होतं? हे संकल्प जे बोलले ते कसं काय सिद्ध झालं? असं कसं काय सिद्ध होतं? किंवा आपण असं म्हणतो की एखादा नेता आहे किंवा एखादा कोणीतरी आहे आणि शास्त्रज्ञ आणि त्याला वाटलं की हे व्हावं आणि ते कसं काय सिद्ध झालं? ते त्याला जे वाटलं ते. पहिलं गोष्ट आहे की हे व्हावं असं वाटतं. संकल्पाची निर्मिती होणे ही पहिली पायरी आहे. मग त्याच्यानंतर गुरुजी असं म्हणतात की जसं H2 आणि O म्हणजे हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1 असे जे अणू एकत्र येतात आणि मग त्याच्यानंतर पाण्याची निर्मिती होते. तर या पद्धतीने मग जणू काही सगळे जे अणू आहेत ते या संकल्पाच्या सिद्धीसाठी हे सिद्धीला जावं, निष्कर्षापर्यंत जावं यासाठी हे सगळे प्रयत्न करतात आणि तसं होतं. आणि त्यामुळे गुरुजी असं म्हणतात की भिंत चालवणं हा काही चमत्काराचा प्रकार नाही. किंवा आपण का जातो गुरुजींकडे? कशासाठी बसतो त्यांच्या समोर जाऊन? तर यासाठी बसतो की आपल्याला आपल्या जीवनातल्या घटना ज्या व्हाव्यात असं वाटतात तर त्या गोष्टी तशा घडतील का नाही याबद्दल आपण साशंक असतो. त्याच्यासाठी तुमचा आशीर्वाद पाहिजे असं आपण म्हणतो. तुमचा आशीर्वाद पाहिजे म्हणजे तरी काय पाहिजे? की तुम्ही म्हणा की हे होईल. म्हणजे काय? म्हणजे आमचं जे दुबळं पडलेला संकल्प आहे थोडा किंवा दुबळी असलेली शक्ती आहे, तर आम्ही दुबळे आहेत. म्हणून आम्ही काय तुमच्याकडे आलेलो आहे की तुमच्या शक्तीनं याला प्रतिसाद द्यावा आणि तुमच्या शक्तीचा याच्यामध्ये जर सहभाग असेल तर मग आम्हाला जे पाहिजे ते घडेल, आम्हाला जे हवं ते घडेल. तर हा फरक आहे की संकल्प करणाऱ्यामध्ये आणि आज्ञावहन कधी होते. पहिल्या टप्प्यामध्ये आपण असं बघितलं की कुठलीही एनर्जी ही एनर्जीचं स्वरूप आहे. ती बाउंड एनर्जी आहे आणि डायनॅमिक एनर्जी आहे. हा एक पहिला टप्पा या अध्यायाचा आहे. दुसरा टप्पा असा आहे की आज्ञेचं पालन कधी होतं किंवा संकल्पाला ताकद कधी प्राप्त होते, संकल्प सिद्धीपर्यंत कधी जातो. जर केंद्रामध्ये संकल्प करणारी व्यक्ती ही स्थित नसली, केंद्रापासून ती दूर असली, दूर राहून भरकटत असेल तर ते होत नाही आणि जितकं तो केंद्रामध्ये स्थित असतो तितकं ते सहज साध्य होतं. त्यामुळं ज्ञानेश्वर भिंत चालवणे
चालवतात असं गुरुजी म्हणतात, की चालवतात, सहज चालवू शकतात. त्याचं कारण असं की ते मूल केंद्र निवासी आहे, असं गुरुजींचं शेवटचं वाक्य, की माऊली हे सगळं करतात, मूल केंद्र निवासी आहे. कन्फ्युजन का निर्माण होतं, अस्थिरता का निर्माण होते, गोंधळ किंवा द्वंद्व का निर्माण होतं, की जितका माणूस केंद्राच्या दूर असेल तितकं द्वंद्व निर्माण होतं. कारण त्याचा आम्ही दोन आहोत हे जे त्याच्या डोक्यातला भाव असतो, तो भाव हे द्वंद्व निर्माण करतो. परंतु जे एकरूप झालेले त्या केंद्राशी, जी विश्व संचलन करणारी शक्ती आहे, विश्व निर्माण करणारी शक्ती आहे, विश्व नियंत्रण करणारी शक्ती आहे, त्याच्यामध्ये ते स्थित झालेले, त्यामुळे त्यांच्या शुभ संकल्पांना कुठलीही बाधा येत नाही, त्यामुळे ते भिंत चालवू शकतात, असं गुरुजी या ठिकाणी म्हणतात. इथं मी हे विवेचन थांबवतो. धन्यवाद. खूप सोप्या भाषेत सांगितला योगी. धन्यवाद. बाकी कोणाला प्रश्न काय विचारायचे आहेत का? विचारू शकतात. सर म्हणाले की माऊली केंद्रात स्थित असल्यामुळे केंद्रात स्थित राहायचं म्हणजे आपण कसं राहायचं केंद्रात स्थित? मला असं वाटतं मॅडम, केंद्रात स्थिर राहणे म्हणजे आपण जेव्हा समस्पंद होऊन जातो त्याच्याशी. म्हणजे एखादा संकल्प, आता गुरुजी जेव्हा हे रोग निवारणाचे प्रयोग करायचे तेव्हा ते असं म्हणायचे की ते होऊन जाईल, असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण नाही म्हणत, तो म्हणतो. म्हणजे तिथं केंद्रात स्थिर राहणे जो भाग आहे, तो त्याला आपण म्हणू की एकरूप होणे किंवा विश्वसंचलन करणारी शक्ती जी आहे त्या शक्तीमध्ये जाऊन बोलण्यासारखं ते सगळं असायचं. म्हणजे तो अनुभवाचाच भाग आहे असं मी म्हणेन, की म्हणजे हा, गुरुजी असं म्हणायचे की जसं ठाकूर म्हणायचे किंवा ते अंतिम काय आहे असं कोणी विचारलं तर मला ते नाही सांगता यायचं. त्याचं कारण असं की साखर गोड आहे, म्हणजे ती नेमकी कशी असं कोणी म्हणालं तर ते साखरच जिभेवर ठेवावं लागेल. तसं ते अनुभव जो आहे तो मला असं वाटतं की मी अधिक जवळ जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, मला पण तसे अनुभव येतात, परंतु आपण म्हणू की तो प्रत्येकाने घेण्याचाच अनुभव आहे. म्हणजे तो पूर्ण स्वस्थत्वाचा अनुभव आहे ना? अत्यंत स्वस्थत्वाचा अनुभव आहे. आणि त्या संकल्पाला पुन्हा असंही मला असं एक अनुभवानं सांगता येईल की त्या संकल्पनामध्ये कुठलाही मानवी भावभावनांचं त्याच्यामध्ये समावेशन नसतं. म्हणजे आपल्याला वाटतं हे घडावं असं माणसाचं वाटणं त्याच्यामध्ये समाविष्ट नसतं. तर ते जणू काही फार म्हणजे काय म्हणू आपण की शून्य होऊन एखाद्याचं कल्याण करणं, याच्यामध्ये जेव्हा त्याची इच्छा आणि आपली इच्छा ह्या दोन्ही एकरूप असतात तेव्हा ते घडतं असं मला वाटतं. हा, थँक्यू सर. विवेक भैया, आपल्याला गुरुजींनी सांगितलंय की संसारात राहून परमार्थ साधायचा आहे. बरोबर. आणि गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी असं मला म्हणजे ते आलं ते की संसारात राहून समाधिस्थ व्हायचं, मग त्याला हेच म्हणायचं का? बघा काय आहे, दोन गोष्टी आहेत. एक आपण असं मानतो आपण की आपण गतीमध्ये असणे, अधिक काम करणे ही गोष्ट म्हणजे संसार. त्याच्यामध्ये अधिक कर्तृत्व, पूर्ण काम करणे, प्रगती करणे, आपण जगाच्या भाषेत असं म्हणू गतिमान असणे. आणि गुरुजी असं म्हणायचे की त्या प्रत्येक गोष्टींमध्ये त्याचा सहभाग आपण ठेवू शकतो, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा सहभाग ठेवू शकतो. आणि आपण जेव्हा ध्यान करतो, म्हणजे सकाळी संध्याकाळी असेल किंवा जेव्हा कधी करत असतो तेव्हा ह्या कुठल्याच गोष्टीमध्ये आपण नसतो, आपण पूर्णपणे त्याचा असतो. मला तरी ते पुरेच आहे जगताना सुद्धा. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला लक्षात येतं की कधी कधी कर्तृत्व हे माणसाचं नाही तर शक्ती त्याची काम करते त्याच्यामध्ये, तेव्हा अनेक गोष्टी अशा घडतात.
घटना घडण्यामध्ये त्याचा सहभाग असतो असं गुरुजी म्हणतात. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये मी मांडी घालून बसलेले होते आणि एकदम आद्तर झाले होते. म्हणजे मी हा अनुभव गुरुजींना शेअर केला होता. म्हणजे मीच मला दिसत होते. असं मांडी घातलेली, आता जडच आहेत ना, शरीर म्हणजे आपलं जडच आहे, पण एकदम असं वरून पाहत होते मी. म्हणजे असं फार अंतर नव्हतं, पण जवळजवळ 1-2 तर नक्की मी उंच गेले असेल. कॉटवर बसलेले होते मी. आणि हे अनुभव म्हणजे हा अनुभव बराच वेळ माझा चालू होता. म्हणजे मला जाणीवेपर्यंत की अरे मी वर आले, म्हणजे वर आले, मी असे आहे, म्हणजे जिवंत आहे असं पण जाणवत होतं. आणि झोपीत पण नाही, ध्यानात पण नाही, प्रत्यक्षात आहे असं. तर तो हा संतोष अनुभव मी संतोष संतोष काटेंना गुरुजींनी विचारलं होतं की दीक्षा घेतल्यानंतर, रामकृष्ण मिशनची दीक्षा घेतल्याच्या नंतर तुला काय अनुभव आला का? तेव्हा ते असं म्हणाले होते गुरुजींना, मला आठवतं गुरुजींनी मला सांगितलेलं की 7-8 दिवस गुरुजी जमिनीवर पाय टेकले असं वाटतच नव्हतं. तर गुरुजी म्हणाले की याला म्हणायचं की दीक्षा घेणे, किंवा याला म्हणायचं की अनुभूती घेणे. तर मला सुद्धा झोपेमध्ये अनेकदा हे अनुभव आलेले की अशा प्रकारचं आकाशात संचार आपण म्हणूयात असं. आणि ते खूप चांगले लक्षात राहण्यासारखे आहेत. म्हणजे ते चांगले लक्षात राहणार म्हणजे खाली काय काय दिसत होतं, कुठून दिसत होतं, कुठं ऊर्जा दिसत होती, कुठल्या देवस्थानाच्या तिथून काय, तर असे अनुभव येतात असं आपण म्हणूयात की योगशास्त्रातली लोक सांगतील की योग्यांना असे अनुभव येतात. पण त्या अनुभवाचा अर्थ एवढाच असतो की आपली जी साधना सुरू जी आहे ती योग्य दिशेनं चाललेली आहे, अनुभवाच्या दिशेनं चालली. बोलायचं का आणखी कोणाला, का मीराची कविता घ्यायची? घ्या, आता 8:52 झाले ना. मीरा. दंडवत विवेक भैया, सर्वांना नमस्कार. दंडवत. नमस्कार माऊली. कविता घेते. माझं आज काही सुरुवातीचं गेलं तुमचं ऐकायचं, आज तेच झालं. कविता घेते. कवितेचं नाव आहे चिंतामणी. तुझ्या गर्द चिंतनाने व्यापलेल्या अंतकरणातून, तुझ्या गर्द चिंतनाने व्यापलेल्या अंतकरणातून, भावभावनांच्या कडे कपारीतून, नेत्रीच्या शिंपल्यात ओसंडणारा अश्रूचा एकच थेंब. तुझ्या गर्द चिंतनाने व्यापलेल्या अंतकरणातून, भावभावनांच्या कडे कपारीतून, नेत्रीच्या शिंपल्यात ओसंडणारा अश्रूचा एकच थेंब माझ्यासाठी चिंतामणी ठरतो. आणि क्षणात त्याच्या प्रकाशातच, आणि क्षणात त्याच्या प्रकाशातच जणू तू माझ्या रोमारोमात भिनतोस. हा एकच क्षण, हा एकच क्षण तुझ्या प्रेमात आलेल्या अश्रू कारणाने जीवनालाच सार्थक ठरवितो. हा एकच क्षण तुझ्या प्रेमात आलेल्या अश्रू कारणाने जीवनालाच सार्थक ठरवितो. तुझ्या माझ्यातील अंतराला वाहून नेतो, तुझ्या माझ्यातील अंतराला वाहून नेतो, आणि तोच तुझ्या हृदयाच्या अथांग प्रेमसागरात बुडवितो, आणि तोच तुझ्या हृदयाच्या अथांग प्रेमसागरात मला बुडवितो, मला बुडवितो. जय हो गुरुजी की. वा, छान होते. छान होते, सुंदर. प्रसादान घेऊया. आता विश्वात्मके देवी येन वाग्यज्ञ दोषावे, दोषो निमज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाओ, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वे हि सदा सज्जन, सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी,
पूर्ण हो नितीही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोके ये दृष्टा दृष्ट विजये होवावेजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराव आहोईल दान पसावो येणवरे श्री ज्ञानदेव सुखिया झाला येणवरे श्री ज्ञानदेव सुखिया झाला. ओम देव शांती अंतरिक्ष शांती पृथ्वी शांती रापः शांतिरोषधय शांति वनस्पतय शांतिर्विश्वे देवा शांतिर्ब्रह्म शांति सर्व शांति शांतिरेव सामा शांतिरेधि. ओम शांति 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 ओम. जय हो ठाकुर की जय हो गुरुजी की जय हो गुरुजन की जय हो ठाकुर की जय हो गुरुजन की जय हो गुरुजी की जय हो गुरुजी की जय हो ठाकुर की